नमस्कार. आज मी इथे व्हेज जेवण बनवत आहे. त्यासाठी निरफणस घेतलेलं आहे. तर पाण्याने धुवून कापून घेते. 2 तुकडे करून घेतलेत. आता वरचं साल काढून टाकते. अशा प्रकारे साल काढून त्याची कापं काढून घेते. वरची माव काढून टाकलेली आहे. आता त्याचे जाडसर कापं कापून घेते. अशा प्रकारे निरफणसाची कापं कापून झालेली आहेत. पाण्यात घालून ठेवते, नाही तर काळी पडतील. अशा प्रकारे कापं कापून घेतली आहेत आणि इथे उरलेल्याचे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. इथे हळसाणे आणि चवळी 2 तास अगोदर भिजत घातलेली. त्यात एक बारीक चिरलेला कांदा, एक टोमॅटो आणि हिरवी मिरची घालते. इथे चण्याची डाळ धुवून घेतलेली आहे. ती वाटीत ठेवते आणि पाणी घालून झाकण लावून कुकरमधनं शिजून घेते. इथे कढईत तेल घेतलेले आहे. त्यात आलं लसूण परतून घेते. आलं लसूण परतून झाल्यावर उभा चिरलेला कांदा घालते. कांदा लालसर होईपर्यंत परतून घेते. त्यानंतर ओलं खोबरं घालून कांदा आणि खोबरं एकत्र लालसर भाजून घेते. कांदा खोबरं भाजून झालेलं आहे. कोथिंबीरीचे देठ घालते आणि थंड झाल्यावर मिक्सरला वाटते. इथे कढईमध्ये पाणी घेतलेलं आहे. त्यात छोटे तुकडे केलेला निरफणस, थोडंसं मीठ आणि हळद, पाणी घालून शिजून घेते. निरफणस झाकण लावून शिजून घेतलेलं आहे. त्यात कुकरमधनं शिजून घेतलेली चवळी आणि हळसाणे घालते. कांदा खोबऱ्याचं वाटप घालते. गरम मसाला घालून मिक्स करून घेते. चवीप्रमाणे मीठ आणि थोडीशी हळद घालते. एक छोटा तुकडा गुळाचा घालते आणि मिक्स करून घेते आणि झाकण लावून उकळी काढून घेते. रसाला उकळी आलेली आहे. वरून कोथिंबीर घालते आणि खाली उतरवून ठेवते. इथे फोडणी घालायसाठी भांड्यात तेल घेतलेले. त्यात फोडणीला राई, हिंग आणि गॅस बंद करून कढीपत्ता घालते आणि रसाला वरून फोडणी देते. निरफणस घालून चवळीचा रस तयार आहे. इथे एका भांड्यामध्ये लाल मिरची पावडर, हळद, चवीप्रमाणे मीठ घालते. मिक्स करून घेते आणि निरफणसाच्या कापांना व्यवस्थित लावून घेते. मसाला लावून बाजूला ठेवते 10-15 मिनटं. त्यानंतर इथे तांदळाचं पीठ आणि रवा मिक्स करून घेतलेला आहे. ते मसाला लावून ठेवलेला निरफणसाच्या कापांना लावून घेते. पॅनमध्ये तेल घेतलेले गरम करायला. तर कापं शॅलो फ्राय करायला ठेवते. झाकण लावून शिजून घेते. थोडंसं तेल घालते वरून आणि दुसऱ्या बाजूने परतून घेते आणि पुन्हा झाकण लावून शिजायला ठेवते. झाकण काढलेलं आहे. कापं शिजलेली आहेत. निरफणसाची कापं तयार आहेत. इथे कढईत तेल घेतलेलं आहे. त्यात फोडणीला राई आणि हिंग घालते. त्यानंतर बारीक चिरलेला कांदा, हिरवी मिरची आणि कढीपत्ता घालते. कांदा नरम झाल्यावर थोडीशी हळद मिक्स करून झाल्यावर बारीक तुकडे करून घेतलेला निरफणस घालते आणि चवीप्रमाणे मीठ घालते. थोडंसं पाणी घालते. मिक्स करून घेते आणि झाकण लावून शिजायला ठेवते. भाजी शिजलेली आहे. खोबरं घालते. पुन्हा एकदा मिक्स करून घेते. वरून कोथिंबीर घालते. निरफणसाची हिरवी मिरची घालून भाजी तयार आहे. इथे एक मोठी वाटी खोबरं घेतलेलं आहे. त्यात 2 वेलची, एक छोटा चमचा तांदूळ भिजत घातलेले ते घालते. खोबरं वाटून त्याचं दूध काढून घेते.
इथे शिजलेली चण्याची डाळ आणि भिजत घातलेले साबुदाणे घालते आणि एकत्र शिजून घेते. साबुदाणे शिजलेले आहेत. त्यात बारीक चिरून ठेवलेला गूळ घालते. गूळ विरघळेपर्यंत परतून घेते. गूळ विरघळल्यावर किंचित मीठ घालते आणि खोबऱ्याचं दूध घालते. मिक्स करून घेते आणि उकळी काढून घेते. त्यात ड्रायफ्रूट्स आणि खोबऱ्याचे तुकडे घालते आणि थोडंसं जायफळ किसून घालते आणि मणगण्याला उकळी काढून घेते. मणगणं तयार आहे. आता मी सर्व करते. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.